तर ही प्रत्यक्ष दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली काल त्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जे सर्वसामान्य नागरिक या दुर्घटनेत जखमी झाले त्यांना रुग्णालयामध्ये जाऊन भेट दिल्यानंतर आता मुख्यमंत्री ज्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी जाऊन त्या घटनास्थळाची पाहणी करताना आपल्याला बघायला मिळत आहे। हाच तो हवाई पूल आहे जो काल संध्याकाळी या ठिकाणी कोसळला आणि ज्याने 6 निष्पाप नागरिकांचा बळी घेतलाय। तर यामध्ये जखमी झालेल्या काही नागरिकांची देखील प्रकृती गंभीर असल्याची माहिती ज्या रुग्णालयांमध्ये हे रुग्ण दाखल आहेत त्या हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळतेय। तर मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी घटनास्थळाची पाहणी करताना बघायला मिळत आहे। सीएसएमटी परिसरात ज्या ठिकाणी हा पूल कोसळून ही दुर्दैवी घटना घडली त्या परिसराची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेत। विनया देशपांडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशीलवार माहिती देतात। विनया, काय अपडेट आपल्याकडे? आता मुख्यमंत्री इथे जागेवर येऊन जागेची पाहणी करतायत। वरिष्ठ अधिकारी त्यांना सांगतायत की इथे काय नक्की सिच्युएशन होती, कशा प्रकारे दुर्घटना घडली। पण आता मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर गिरीश महाजनही आहेत, त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांची त्यांची टीम आहे, निधी कामदार आहेत, पण कुणीही मीडियाशी बोलायला तयार नाही। गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री आता कारमध्ये बसून इथून स्पॉटवरून निघतात। पण प्रश्न असा आहे की इथे स्पॉटचा एकंदरीत त्यांनी पाहणी करून त्यांना काय लक्षात आलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी आता तरी कुणाशीही बोलणी केलेली नाहीये। मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन इथे पाहणी करून तातडीने लगेचच मीडियाशी न बोलता इथून निघून गेले। अगदी विनया, आणि क्षणाक्षणाची अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय अधिक सविस्तर काहीही न बोलता मुख्यमंत्री घटनास्थळाची पाहणी करून निघून गेलेले आहेत। मात्र काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली की जे जबाबदार असतील, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांच्यावरती निश्चितच कारवाई केली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशी या प्रकरणाची केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं पोलीस प्रशासन कशा पद्धतीने हाताळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या प्रकरणाची प्रत्येक अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससह लगेचच भेटतोय पुढच्या बुलेटिनमध्ये। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।